This and my dear friends, welcome again on my channel. In the last video session, we have seen the poem Cherry Tree. Now we are going to see the second lesson of 11th standard, that is 1.2. On the summit we reach the top. आता यातला जो पहिला लेसन आहे तो आपण सध्या गाळतो आहे, कारण तो आपला अभ्यासक्रमातून यावर्षी म्हणजे 2020-2021 या सत्रामध्ये तो गाळण्यात आलेला आहे कोरोनामुळे. तर आपल्याला दुसरा लेसन घ्यायचा आहे आणि तो म्हणजे ऑन टू द समिट वी रीच द टॉप. ओके, आता या लेसनकडे वळण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे. सो लाईक माय व्हिडिओज, subscribe my channel and press the bell icon button so that you will receive all the notifications about my upcoming videos. Okay, so पहिल्यांदा आपल्याला या लेसनचे आईस ब्रेकर्स सॉल्व करायचे आहेत. तर मग आता आपण वळूया या लेसनच्या आईस ब्रेकर्सकडे. बघा, मी एक एक आईस ब्रेकर वाचतो आणि आपल्याला त्याचं उत्तर सांगतो. ॲक्टिव्हिटी आपण ती करूया. आता पहिला आईस ब्रेकर आहे बघा, डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कंप्लीट द वेब ऑफ डिफरंट ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू क्लाइम्बिंग. आता इथे मध्ये एक वर्ड दिला आहे आपल्याला क्लाइम्बिंग, आणि या क्लाइम्बिंगशी रिलेटेड म्हणजे माउंटेन क्लाइम्बिंग किंवा माउंटेनियरिंग. सो याशी रिलेटेड, क्लाइम्बिंगशी रिलेटेड कोणते आणखी शब्द तुम्हाला माहिती आहे? तर त्यांनी दोन दिलेले आहेत. एक इथे दिला आहे रॅपलिंग आणि दुसरा दिला आहे रॉक क्लाइम्बिंग. ओके, तर मग आता तुम्हाला आणखी जे शब्द माहिती आहे ते तुम्ही याबद्दल लिहू शकता. जसं आपण इथे लिहूया पहिला माउंटेनियरिंग. ओके, माउंटेनियरिंग. हा झाला पहिला शब्द. त्यानंतर इथे दुसरा लिहूया बोल्डरिंग. BOULDERING, बोल्डरिंग. ओके, त्यानंतर तिसरा शब्द लिहूया आपण इथे हायकिंग. HIKING, हायकिंग. आणि चौथा शब्द लिहूया आपण इथे वॉकिंग, कारण क्लाइम्बिंग करताना आपण चालतो पण, त्याच्यामुळे वॉकिंग पण त्याच्यामध्ये येऊ शकतं. आणि त्याच्यानंतर पाचवा शब्द आपण लिहू शकतो ट्रेकिंग. सो हे 5 शब्द आपल्याला क्लाइम्बिंगशी रिलेटेड आहेत, ते माहिती आहेत. ओके, मग आता यापेक्षाही जास्त जर तुम्हाला माहिती असतील तर ते तुम्ही लिहू शकता या ॲक्टिव्हिटीमध्ये. ओके, सो लेट्स मूव्ह टू दी सेकंड ॲक्टिव्हिटी. बघा, आता पुढे म्हटलं आहे की देर आर सर्टन प्री रिक्विसाइट्स फॉर माउंटेनियरिंग विथ रेफरन्स टू द फॉलोइंग पॉईंट्स. डेव्हलप अ शॉर्ट डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड अबाउट माउंटेनियरिंग. आता यांनी म्हटलं आहे की डेव्हलप अ शॉर्ट डायलॉग. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, डायलॉग लिहायचा आहे तुमच्या आणि तुमच्या मित्रामधला. तर मग आता तो डायलॉग लिहत असताना आपल्याला काय करायचे, हे जे पॉईंट्स दिलेले आहे या पॉईंट्सचा आधार घेऊन आपल्याला डायलॉग लिहायचा आहे. आता आपल्याला डायलॉग लिहायचा आहे माउंटेनियरिंगवर. ओके, आणि माउंटेनियरिंगवर डायलॉग लिहित असताना हे जे खालचे पॉईंट्स आहेत हे सगळे इन्क्लूड करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा मित्रासोबत डायलॉग करू तर तो डायलॉगमध्ये आपल्या हे सगळे शब्दांचा उल्लेख व्हायला हवा. तर दॅट इज युअर टास्क. सो हे तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट आपण बघूया पुढची जी ॲक्टिव्हिटी आहे ती म्हटलं आहे बघा, डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हेरियस हॅझार्ड्स अँड रिस्क्स दॅट अ माउंटेनियर ऑर ट्रेकर हॅज टू फेस इन ॲन एक्सपिडिशन. म्हणजे जो माउंटेनियर असतो किंवा ट्रेकर असतो चढणारा, ओके, गिर्यारोहक जो असतो, तर त्याला कुठले हॅझार्ड्स येतात. हॅझार्ड्स मीन्स संकट किंवा रिस्क. असे कुठले त्याच्या मार्गामध्ये अडथळे येतात, तर ते आपल्याला इथे खाली एनलिस्ट करायचे आहे. ओके, तर मग आपण इथे एक एक घेऊ शकतो. जसं पहिलं आपण घेऊ शकतो स्लिपरी रॉक्स. ओके,
स्लिपरी रॉक्स. म्हणजे चढताना जे दगड असतात ते दगड कसे असतात, स्लिपरी असतात, कारण ते कधी ओले असतात किंवा बर्फ त्याच्यामध्ये असल्यामुळे घसरण्याची शक्यता असते. ओके, सो स्लिपरी रॉक्स आर बॅरियर्स. ठीक आहे, म्हणजे बॅरियर्स म्हणजे अडथळे. सो स्लिपरी रॉक्स हे अडथळे ठरू शकतात कशाला, गिर्यारोहकाला चढत असताना. ओके, त्यानंतर दुसरं आपण बघूया. दुसरं रिझन काय आहे, रॉक फॉल इज ऑल्सो हॅझार्डस. जसं रॉक फॉल म्हणजे जसं आपण वर चढतो आणि वर चढता चढता खाली घसरून पडणे, ते पण डेंजरस आहे. त्याला म्हटलं आहे रॉक फॉल. सो रॉक फॉल इज हॅझार्डस. हॅझार्डस मीन्स रिस्की. ओके, रॉक फॉल इज हॅझार्डस. हे तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सॉल्व करायचं आहे. हे झालं दुसरं. त्यानंतर तिसरं जे आहे ते आपण घेऊया. सपोज आणखी लेस विजिबिलिटी. म्हणजे काय की जेव्हा आपण वर चढत असतो तर वर चढल्यानंतर लेस विजिबिलिटी म्हणजे धुक्यामुळे किंवा वर आकाश वगैरे असल्यामुळे, आभाळ असल्यामुळे आपल्याला थोडं दूरवरचं कमी दिसतं, त्याच्यामुळे लेस विजिबिलिटी. ओके, दिसण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येतो. ओके, त्यानंतर चौथा आहे ॲव्हलॅंक. इज ऑल्सो डेंजरस. म्हणजे जिथे आपण घसरून पडण्याची शक्यता असते, ज्या कडा असतात, कशाच्या, पर्वताच्या ज्या कडा असतात त्या कडांवरून घसरण्याची शक्यता असते, कारण ते आपल्याला दिसत नाही, त्याच्यामुळे ते पण डेंजरस आहे. ओके, सो अशी 4 रिझन्स मी तुम्हाला दिलेले आहेत की काय ते प्रॉब्लेम्स त्यांना येऊ शकतात किंवा काय रिस्क असू शकतात. एक प्रॉब्लेम तुम्हाला लिहायचा किंवा एक रिस्क तुम्हाला लिहायची आहे. ठीक आहे, आता आपण वळूया या ऑथरच्या इंट्रोडक्शनकडे. आपला लेसन आहे ऑन टू द समिट वी रीच द टॉप, आणि तो लेसन किंवा ते आर्टिकल लिहिलं आहे तेन्झिंग नॉर्गे. ओके, सो तेन्झिंग नॉर्गे कोण होते, ज्यांनी सर्वप्रथम माउंट एव्हरेस्ट सर केला होता. ठीक आहे, सो लेट्स मूव्ह टुवर्ड्स द इंट्रोडक्शन. 29 May 1914 टू 9 May 1986 हा त्यांचा पिरियड होता. known by birth as Namgyal Wangdi. So his real name is Namgyal Wangdi. Known by birth as Namgyal Wangdi and often referred to as Sherpa Tenzing. आता नेपाळमधल्या लोकांना शेर्पा असं सुद्धा म्हणतात. म्हणजे ती एक जमात विशिष्ट असते आणि त्या प्रत्येकाच्या समोर ते शेर्पा असं लावतात. सो शेर्पा तेन्झिंग त्यांना म्हणायचं. वॉज अ नेपाली इंडियन शेर्पा माउंटेनियर. ओके, सो ते एक नेपाली इंडियन होते. नेपाळ हा पण इंडियाचाच भाग समजला जातो, त्याच्यामुळे त्यांना नेपाली इंडियन असं म्हणतात. सो ही वॉज अ नेपाली इंडियन शेर्पा माउंटेनियर. ही वॉज वन ऑफ द फर्स्ट 2 individuals known to reach the summit of Mount Everest. म्हणजे माउंट एव्हरेस्ट पार करणारे, चढणारे पहिले 2 जे होते त्यामध्ये शेर्पा तेन्झिंग हा एक होता इंडियाचा, आणि दुसरा कोण होता, विच ही अकम्प्लिश्ड विथ एडमंड हिलरी. ओके, सो एडमंड हिलरी हा एक होता, परत हा USAचा होता. आणि त्यांनी कधी पार केलं, सो ऑन 29 May 1953 या दिवशी ते माउंट एव्हरेस्टवर चढले. त्यांनी शिखर पार केला त्या दिवशी. आता हा शिखर पार केल्यानंतर त्यांना काय काय मेडल्स मिळाले ते खाली दिलेलं आहे. ऑनर्स काय काय मिळाले हे दिलेलं आहे. बघा, सर्वप्रथम तर त्यांना टायगर मेडल मिळालं
1938मध्ये. म्हणजे हिमालय माउंट एव्हरेस्ट सर करण्याच्या आधी. आणि ते कशासाठी मिळालं? ऑनर्ड बाय हिमालयन क्लब, 3rd एव्हरेस्ट एक्सपिडिशन. सो त्यांनी जी एक्सपिडिशन केली होती ती 3rd एव्हरेस्ट एक्सपिडिशन होती. म्हणजे तिसरी. आत्तापर्यंत 2 एक्सपिडिशन चे प्रयत्न झाले होते आणि यांची एक्सपिडिशन जी होती ती तिसरी होती. तर त्याच्यासाठी यांना टायगर मेडल हा अवॉर्ड मिळाला होता. त्याच्यानंतर शेर्पा तेन्झिंग हे नेपाळचे असल्यामुळे त्यांना स्टार ऑफ नेपाल हा अवॉर्ड मिळाला होता 1953मध्ये, ज्यावेळेस त्यांनी एव्हरेस्ट सर केला. ओके. ऑनर्ड बाय किंग त्रिभुवन, नेपाळचे जे तेव्हाचे राजा होते त्यांनी तो दिला होता. आणि कशासाठी? ऑल अकम्प्लिशमेंट, म्हणजे ते जे एक्सपिडिशन होतं माउंट एव्हरेस्ट चढण्याचं ते पूर्ण केल्यामुळे त्यांना तो अवॉर्ड मिळाला. त्यानंतर पुढचा अवॉर्ड होता पद्मभूषण. पद्मभूषण हा भारताचा सर्वोच्च 4 अवॉर्ड्सपैकी एक अवॉर्ड आहे पद्मभूषण. म्हणजे भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री या 4 अवॉर्ड्सपैकी पद्मभूषण. कारण शेर्पा तेन्झिंग हे जे आहे ते भारताचं भूषण ठरले, कारण त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केला म्हणून ते भारताचं भूषण ठरले आणि म्हणून त्यांना पद्मभूषण हा अवॉर्ड देण्यात आला 1959मध्ये. कोणाकडून? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून. कशासाठी? ऑल अकम्प्लिशमेंट, म्हणजे माउंट एव्हरेस्टचं एक्सपिडिशन पूर्ण केल्याबद्दल. फाईन. सो हे त्यांना अवॉर्ड्स माउंट एव्हरेस्ट चढल्याबद्दल मिळालेले आहेत. आता या आर्टिकलमध्ये काय दिलेलं आहे ते त्यांनी खालच्या 2 लाईन्समध्ये दिलं आहे. तेन्झिंग डिस्क्राइब्स द क्लाइंब टू द टॉप अँड ऑल द इव्हेंट्स अकर्ड ड्युरिंग द हिस्टॉरिक क्लाइंब. म्हणजे हे माउंट एव्हरेस्ट चढत असताना त्यांना काय प्रॉब्लेम्स आले किंवा काय अनुभव आले, ह्या सगळ्या घटना त्यांनी या आर्टिकलमधून आपल्याला दिलेल्या आहेत. द आर्टिकल ऑल्सो डिस्क्राइब्स व्हॉट ब्रॉट हिम टू क्लाइम्बिंग माउंटेन्स. म्हणजे माउंटेन चढण्यासाठी त्यांना कशामुळे प्रेरणा मिळाली हे सुद्धा त्यांनी या आर्टिकलमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. ओके. सो हे झालं आपलं इंट्रोडक्शन ऑथरचं. आणि आता आपण वळणार आहोत आपल्या लेसनकडे. लेसनचं टायटल काय आहे? ऑन टू द समिट. समिट मीन्स शिखर. ओके. ऑन टू द समिट. समिट म्हणजे शिखर. माउंट एव्हरेस्टचं जे शिखर आहे त्या शिखरावर गेल्यानंतर ते म्हणतात वी रीच द टॉप. वी कावर म्हटलं आहे? कारण ते 2 जण होते आणि ते कुठे पोहोचले? टॉपवर, त्या शिखराच्या टॉपवर, शिखरावर पोहोचले. ओके. सो लेट्स स्टार्ट the lesson on to the summit. We reach the top. I will read the lesson for you line by line and explain it. Okay, so please do concentrate. When we left camp 9 on Friday morning, I was determined to get to the top on this day. Okay, so camp 9 म्हणजे तिथे जेव्हा माउंट एव्हरेस्ट चढत होते तेव्हा प्रत्येक छोट्या छोट्या शिखरांवर त्यांनी कॅम्प्स लावलेले होते की जेणेकरून जे गिर्यारोहक आहेत त्यांना आराम करण्यासाठी, काही मेडिसिन्स लागत असतील त्याच्यासाठी, कुठे थोडंफार खायला प्यायला लागत असेल त्याच्यासाठी ते कॅम्प लावल्या जातात. आणि कॅम्प 9मध्ये ते जेव्हा निघाले फ्रायडे मॉर्निंगला ते कॅम्प 9मधून निघाले आणि निघाल्यावर ते शेर्पा तेन्झिंग जे होते त्यांनी काय केलं होतं? डिटरमाइन म्हणजे डिसाईड केलं होतं, ठरवलं होतं काय? टू गेट टू द टॉप ऑन धिस डे. त्या दिवशी काय करायचं आपण? तो शिखर सर करायचा, पार करायचा, वरपर्यंत जायचं हे त्यांनी त्या दिवशीच ठरवलं होतं. दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग आय वॉज टू गेट टू द टॉप इवन इफ आय डाय. म्हणजे त्यांची आत्मशक्ती किती होती, विल पॉवर किती होती बघा, की त्यांनी डिसाईड केलं होतं की इवन इफ आय डाय, मेलो तरी 72, पण काय करीन? आय वॉज टू गेट टू द टॉप. मला टॉप जायचंच आहे, वर चढायचंच आहे आज. मग त्यासाठी मला मरण आलं तरीही चालेल. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. आणि त्या दिवशी ते मरणाला सुद्धा घाबरले नव्हते. वी सेट आउट अर्ली. सेट आउट मीन्स
त्या दिवशी ते लवकरच निघाले. सेट आउट अर्ली अँड ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9 टू द पीक वी ऑल्टरनेटेड. ऑल द वे म्हणजे पूर्ण वेळ तिथे पोहोचेपर्यंत, कुठे तो वर पोहोचेपर्यंत ते पूर्ण रस्त्यामध्ये काय करत होते, ठरवलेलं होतं त्यांनी की आम्हाला जायचंच आहे वर. ऑल्टरनेटेड म्हणजे आता त्यांना कॅम्प जो आहे तो बदलायचा होता. आता कॅम्प 9 वरून निघाले होते आणि अल्टरनेटेड म्हणजे कुठे पोहोचायचं होतं तर टॉपला. सो टॉपचा जो कॅम्प होता तिथपर्यंत आम्हाला जायचं आहे किंवा शिखरावर आम्हाला जायचं आहे हे त्यांनी ठरवलं होतं. पुढचं, आय वुड टेक द लीड अँड देन हिलरी. सो या दोघांमधून दोघंही सोबत जाऊ शकत नव्हते. जसं आपण हातात हात धरून जातो त्याप्रमाणे हे दोघं जाऊ शकत नव्हते, कारण तो रस्ता जो होता तो रस्ता फार कठीण होता. तिथे कोणीही याआधी गेलेलं नव्हतं, त्याच्यामुळे तिथे रस्ताच नव्हता. ओके, त्यामुळे हा म्हणतो शेर्पा तेन्झिंग की आय वुड टेक द लीड. समोर कोण जाणार होतं? मी जाणार होतो, मी लीड घेणार होतो आणि माझ्या मागून हिलरी येणार होता. द मॅन हू फॉलोज वेन क्लाइम्बिंग हॅज अ डिफिकल्ट जॉब बोथ इन क्लाइम्बिंग अप अँड क्लाइम्बिंग डाऊन. पण शेर्पा तेन्झिंग काय म्हणतो की द मॅन हू फॉलोज, जी व्यक्ती आपला पाठलाग करत असते किंवा जी व्यक्ती आपल्या नंतर येत असते मागाहून, तर म्हणजे मे बी ती चढण्यामध्ये असो किंवा उतरण्यामध्ये असो, क्लाइम्बिंग अप किंवा क्लाइम्बिंग डाऊन, तर जी व्यक्ती आपल्या मागे असते तिलाच सर्वात जास्त धोका असतो, त्याचा जॉब सर्वात कठीण असतो. म्हणजे शेर्पा तेन्झिंग पुढे जाणार होता, पण पुढे जाणाऱ्याला तेवढा धोका नाही जेवढा मागे राहणाऱ्याला धोका असतो. म्हणजे तुम्ही वर चढत असा किंवा खाली उतरत असा, दोन्हीमध्ये धोका मागे राहणाऱ्याला असतो. ही इज द अँकर. अँकर कोण होता? जो हिलरी होता तो अँकर होता. कारण काय की तो मागे राहणार होता, त्याच्यामुळे तो महत्त्वाचा होता. द मॅन गोईंग इन द लीड कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे. ओके, मग जो माणूस पुढे जातो किंवा आता शेर्पा तेन्झिंग पुढे जाणार होता, तर त्याला काय करायचं होतं? कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे, म्हणजे त्याला रस्ता तयार करायचा होता. कारण तिथे आत्तापर्यंत कोणीही पोचलेलं नव्हतं, त्यामुळे तिकडे चढायला रस्ताच नव्हता. त्याच्यामुळे त्याला कट द स्टेप्स, पावलं टाकायची होते, आणि ब्रेक्स द वे, रस्ता तयार करायचा होता. इथपासून त्यांना सगळं तयार करायचं होतं, त्याच्यामुळे हा जॉब नक्कीच डिफिकल्ट होता. नेक्स्ट पॅराग्राफ. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स. When we were still at Camp 4, Colonel Hunt gave me 3 flags. ओके, मग आता वर गेल्यानंतर तिथे आपण झेंडा रोवतो आणि तो झेंडा रोवण्यासाठी याच्या खिशामध्ये किती फ्लॅग्स होते? तर 4 फ्लॅग्स याच्या खिशामध्ये होते. परंतु जेव्हा हे कॅम्प नंबर 4 वरून निघाले तेव्हा त्या एक्सपेडिशनचे जे हेड होते कर्नल हंट, म्हणजे यांचं जे माउंटेनियरिंग होतं त्या माउंटेनियरिंगचे हेड कोण होते? कर्नल हंट. आणि त्या कर्नल हंटनी यांना 3 फ्लॅग्स दिले होते कॅम्प 4 मध्ये. ओके, आणि कॅम्प 4 वरून ते 3 फ्लॅग्स घेऊन निघाले. पण आता हा काय म्हणतो शेर्पा तेन्झिंग की माझ्याकडे किती फ्लॅग्स आहे? 4 फ्लॅग्स. ओके, मग एक फ्लॅग याच्याकडे जास्तीचा होता. तर तो कोणता होता? दोज ऑफ ब्रिटन, पहिला होता ब्रिटनचा. द युनायटेड नेशन्स, दुसरा होता युनायटेड नेशन्सचा, आणि तिसरा होता नेपाळचा. कारण शेर्पा तेन्झिंग हा जो होता हा नेपाळचा होता, त्याच्यानंतर तो जो कर्नल हंट होता हा ब्रिटनचा होता, आणि हिलरी जो होता तो युनायटेड नेशन्सचा होता. त्याच्यामुळे ते 3 फ्लॅग्स त्यांच्याकडे होते. ही चार्ज्ड मी विथ द ड्युटी ऑफ प्लांटिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. ओके, सो जो कर्नल हंट होता त्या कर्नल हंटनी यांच्याकडे ड्युटी दिली होती, जबाबदारी दिली होती की वर गेल्यानंतर हे फ्लॅग्स जे आहे ते काय करायचे? प्लांट करायचे, म्हणजे रोवायचे, तिथे नेऊन गाडायचे ते प्लांट ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. टॉप ऑफ द वर्ल्ड का बरं? कारण माउंट एव्हरेस्ट हा जगातला सगळ्यात उंच शिखर असल्यामुळे त्या जगाच्या वरच्या टोकावर तुम्हाला
हे फ्लॅग्स नेऊन गाडायचे आहेत. ही जबाबदारी कर्नल हंटनी यांच्याकडे दिली होती. नेक्स्ट, मग आता बघूया की चौथा फ्लॅग कोणता होता. These 3 flags are in your care, he said. कर्नल हंट काय म्हणतो यांना की हे जे 3 फ्लॅग्स आहे आता ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही काळजीने हे वर न्यायचे आहेत आणि हे तिथे रोवायचे आहेत. When you and Hillary reach the top, put them at the peak. पीक म्हणजे चोटी, वरची जी चोटी असते, शिखर, त्या शिखरावर नेऊन तुम्हाला ते गाडायचे आहेत जेव्हा तुम्ही वर पोचाल तेव्हा. I am sure that you and Hillary are going to do it. आणि कर्नल हंट म्हणतो की मला खात्री आहे की तुम्ही शिखरावर नक्की पोचाल आणि काय कराल, हे तिन्ही झेंडे जे आहेत ते गाडाल आणि आपलं नाव जे आहे तीनही देशांचं ते तुम्ही नक्कीच रोशन कराल अशी माझी खात्री आहे तुमच्याकडून. नेक्स्ट, पुढे तो म्हणताय की I told Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me. आणि मग हा शेर्पा तेंजिंग जो आहे तो काय म्हणतो की कर्नल हंटला तो सांगतो की I was carrying the Indian flag. तर चौथा फ्लॅग कोणता होता, तर तो इंडियन फ्लॅग. ओके, आणि तो म्हणतो की I would like to be on the top with the other flags. आणि तो म्हणतो की हा जो इंडियन फ्लॅग आहे तो इंडियन फ्लॅग बाकी सगळ्या फ्लॅगच्या सोबत वर लागला गेला पाहिजे हे मला वाटतं आहे. आय वुड लाईक टू, मला असं वाटतं आहे की मी इंडियाचाही फ्लॅग सगळ्या बाकीच्या फ्लॅगसोबत वर लावावा. आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन. का बरं? कारण कर्नल हंट जो होता तो काय होता, लीडर ऑफ द एक्सपेडिशन, त्याच्यामुळे त्याची परमिशन घेणं आवश्यक होतं. आणि म्हणून शेर्पा तेंजिंग कर्नल हंटला सांगतो किंवा त्याची परमिशन घेतो की मला काय करायचं आहे, इंडियन फ्लॅग जो आहे तो पण वर लावायचा आहे बाकी फ्लॅगच्या सोबत. ओके, सो इथपर्यंत आपण बघितलेलं आहे आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये. यापुढे इंडियन फ्लॅगबद्दल त्यांनी काय सांगितलेलं आहे आणि त्यांच्या एक्सपिडिशनबद्दल काय सांगितलेलं आहे हे आपण बघूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर लिसनिंग मी very patiently and watching my videos and liking my videos and subscribing my channel. Thank you so much. Have a nice day ahead.